नमस्कार मित्रांनो, तुमचं परत स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, यूट्यूब फॅमिलीमध्ये. आणि आपण आज यावेळी चाललेलो आहे नवीन डेस्टिनेशन बघायला. ते आहे दापोलीच्या जवळील हर्णे. आता आम्ही आहोत दापोली हर्णे रोडवर. दापोलीला आपण आता जस्ट क्रॉस केलं दापोलीचा एसटी स्टँड. आणि आता दापोली हर्णे रोडवर आम्ही, हर्णे जवळजवळ इकडून 10 किलोमीटर आहे. तर हर्णेला एक स्पेशल गोष्ट आपल्याला बघायची आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच. दापोलीला जे पण पर्यटक येतात ते जास्त करून मुरुड जिकडे तुम्हाला दिसत आहे 2 किलोमीटर आहे, पुढून लेफ्ट आहे, तिकडून जातात. पण आपण जाणार आहोत हर्णे इकडून 6 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर अंजरला जे तुम्हाला दिसतं इकडे, अंजरला एक कड्यावरील गणपती बाप्पांचा तिकडे पाऊल आहे, गणपती बाप्पांचा पाय आहे. जर तुम्ही मुरुडला आलात तर हर्णेला नक्की व्हिजिट करा. इकडून आहे मुरुडला जायला, लेफ्ट. आपण आता पोहोचलेलो आहोत हर्णेच्या इकडे. हर्णे बीचवर आपल्याला पण जायचं आहे. आणि हे आय लव्ह हर्णेचा असा एक सिम्बॉल फोटो काढायला. आता आम्ही आमच्या पहिल्यांदा रिलेटिव्हकडे जातो, तर हे नंतर आपण एक्सप्लोअर करूया. पहिल्यांदा आपण रिलेटिव्हकडे जाऊया, बघूया ते कुठे राहतात, ते त्यांचं घर कुठे आहे ते शोधावं लागेल आपल्याला गुगल ताईच्या मदतीने. बघा, हा इकडचा हर्णेचा एकदम छोटा रस्ता आहे. म्हणजे इकडे मोठी कुठची गाडी आली की दुसरी गाडी जातच नाही. एसटी वगैरे आली तर पूर्ण पॅक होऊन जातो, असा रस्ता आहे. तर तुमची गाडी सांभाळून चालवा इकडे. बघा आता अडकलेला, आता सगळ्या गाड्या हळूहळू सुट निघाल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की आपण हर्ण्यामध्ये आलेलो आहे. तर हे बघा, हे आहे माझं आजोळ. आता इथे माझा भाऊ राहतो. आता आपण त्याचं घर एक्सप्लोअर करूया. आता आपण जाऊया टेरेसवर. ही आहेत आमची चिल्ली पिल्ली. ही आमची चिल्ली पिल्ली तुम्हाला दाखवत आहेत टेरेस. आपला टेरेस. मस्त टेरेस आणि नजारा पण तुम्ही बघू शकता. बघा, आजूबाजूचा परिसर पण बघा. हर्णे बंदरावर आपलं स्वागत आहे. हे आहे हर्णे बंदर. आणि ह्यावेळी मे महिन्याच्या एंडिंगला आहे, तरी पण टुरिस्ट जरा आपल्याला इकडे कमीच दिसत आहे. मला वाटतं पुढे जास्त असतील. ही बोट मेंटेनन्ससाठी किनाऱ्यावर आलेली आहे. पावसाळा चालू झाला की बोटीचे मेंटेनन्सची कामं चालू होतात. हर्णे हे बंदर आहे. जर तुम्ही बघाल इकडे आजूबाजूला तर भरपूर साऱ्या तुम्हाला बोटी आणि मच्छीमार, कोळी वगैरे असे सगळे तुम्हाला बसलेले दिसतील. तर हर्णे बंदरावर सकाळ आणि संध्याकाळ इकडे जे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊन मच्छी पकडून आणलेले असतात त्यांचा लिलाव असतो. आता हे वाटेने लावलेले मासे आहेत, पण तुम्हाला लिलावातले पण मासे पुढे बघायला भेटतील. इकडे माशांचे जे भाव आहेत ते आपल्या मुंबई पुण्यापेक्षा थोडे स्वस्त आहेत आणि तुम्हाला फ्रेश मासे भेटतील. समुद्रातून पकडून आणल्या तुम्हाला 1-2-3 दिवसामध्ये ते खायला भेटणारे मासे आहेत. खोल समुद्रात जाणाऱ्या या होड्या समुद्रातून त्यांचं सोनं लुटून आणतात आणि ते आपल्याला ह्या बीचवर खायला भेटतं. आपल्या चविष्ट होटांना
तोंडाला पाणी आणणारे असे हे मासे आहेत. आता हे तुम्ही बघत आहात जे लिलावावाले पापलेटं, बघा केवढी पापलेट आहेत. जवळजवळ इकडे 500-600 पापलेट आहेत. हीच ती स्पेशल गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार होतो की हा लिलावामध्ये येऊन मासे बघायचा, तुम्ही खाऊ नका पण बघायचा आनंद हा वेगळाच आहे. आणि जरी तुम्हाला मासे विकत घ्यायचे असतील तर तुम्ही इकडून घेऊ शकता. लिलावामध्ये मासे घेऊ शकता किंवा त्या मावश्या कोळीन बसलेल्या असतात त्यांच्याकडून मासे घेऊ शकता. पार्सल घेऊन जाण्यासाठी आमच्या रिलेटिव्ह यांचं तिकडे थर्माकोलचे बॉक्सचं दुकान आहे. तिकडून तुम्ही ते थर्माकोलचे बॉक्स घ्या, आईस भेटतात, ते पॅक करून तुम्ही मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिथे पाहिजे तिकडे तुम्ही ते घेऊन जाऊ शकता आणि ते घरी पोचेपर्यंत फ्रेश राहणार याची जबाबदारी मी घेतो. हर्णे बंदरावर सुंदर असा माशांचा लिलाव बघितल्यानंतर व सुरमई, पापलेट, कोळंबी, खेकडे यांच्यावर मनपूर्वक ताव मारल्यावर आम्ही आता मुंबईच्या प्रवासाला निघालेलो. आमचा प्रवास आम्ही सकाळी लवकरच चालू केला, कारण का दापोली, मंडणगड व पुढे माणगावपर्यंतचा रस्ता भरपूर वळणाचा आहे. त्याच्यामुळे जेव्हा ट्रॅफिक कमी असते त्या वेळेमध्ये आपल्याला हा रस्ता कवर करायचा होता, म्हणून लवकरच आम्ही निघालो. आता आपण पोचलेलो आहोत माणगावला. आम्ही हॉटेल कार्तिकमध्ये नाश्ता केला, जे वन ऑफ द चांगल्या टेस्टवाला हॉटेल आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतं. आणि आम्ही निघालो तर आता ही ट्रॅफिक बघा, ही ट्रॅफिक मुंबईहून आपल्या पुढे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वगैरे तिकडे जाणारी ही ट्रॅफिक आहे. ही ट्रॅफिक म्हणजे जो आपला दिव्यागडचा रोड जातो तिथपासून ही ट्रॅफिक चालू आहे बघा. अजून ही ट्रॅफिक तशीच आहे. आता मला भीती वाटते की पुढे उलटं जर टाकलं असेल तर आम्ही पण ट्रॅफिकमध्ये अडकू. बघूया आता पुढे जर उलटं टाकलं असेल तर काय परिस्थिती असेल तुम्हाला अपडेट देतो. आज आहे शनिवार आणि सकाळी वाजलेले आहेत 10:30ची परिस्थिती आहे. आपण इंदापूरच्या पुढे आलेलो आहोत आणि इंदापूरच्या पुढे पण ट्रॅफिक चालू आहे. सीएनजी साठी पण भरपूर मोठी लाईन आहे बघा. आणि हे जे मध्ये असे डिवायडर तोडून जागा गेलेले आहेत ना, तिकडे पोलिसांनी खड्डे करून ठेवलेले आहेत आणि तिकडे दगडी ठेवलेले आहेत. म्हणजे जे पण उलटे टाकतात ना त्यांना उलटं टाकतात आणि दुसऱ्या साईडची ट्रॅफिक जाम करतात. त्याच्यामुळे मग ते त्यांनी अडवण्यासाठी तिकडे खड्डे करून ठेवलेत आणि मोठमोठ्या दगडी ठेवलेले. हा आमचा दापोली हर्णेचा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आता भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच आमच्याबरोबर सोबत राहा.